शाकाहारी लोकांना मासे खाण्यासाठी अशोक खरात दबाव टाकत होता। पाण्यातील वनस्पती असल्याचं सांगून मासा खायला भाग पाडत होता। मासा पाण्यातील वनस्पती असल्याचं सांगून तो खायला भाग पाडायचा। खरातकडून जैन धर्मीय व्यावसायिकांची फसवणूक करण्यात आली। एसआयडीच्या तपासात खरातची बनवेगिरी उघड झाली। मासा कापल्यावर रक्त येत नाही, माशात हाडं नाहीत, मासा ही पाण्यातली वनस्पती असल्याचं सांगून काही जैन धर्मीय व्यावसायिकांना त्यांनी फसवणूक त्यांची केलेली आहे आणि लाखो रुपयांची रक्कमही त्यांची लुबाडली आहे। एसआयडीच्या तपासात खरातची ही बनवेगिरी उघडकीस आली आहे। भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। पहिल्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपल्यामुळे खरातला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं। कोर्टात आज 5 ते 7 मिनिटं सुनावणी झाली। कोणताही युक्तिवाद झाला नाही। पहिल्या गुन्ह्यातील कागदपत्र कोर्टाने तपासली, न्यायालयीन कोठडी दिली। आता खरातला दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले। न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे खरातचा मुक्काम नाशिक कारागृहात असेल। त्यानंतर दुसऱ्या गुन्ह्यासंदर्भात उद्या त्याला पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल। पोलीस उद्या पुन्हा कोठडीची मागणी करतील। एमसीआर झालेला आहे, याच्यामध्ये एमसीआर झाले, एमसीआर मध्ये आहे, तो जेलमध्ये जाईल। नंतर आम्ही ताब्यात एमसीआर ची मागणी केली, एमसीआर झालेला आहे। त्याला गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे। सध्या तपास सुरू असल्यामुळे आम्ही काही भाष्य करू शकत नाही। पहिल्या पोलीस कस्टडीचे जे पूर्ण दिवस आहेत ते कंप्लीट झालेले आहेत। भोंदू अशोक खरातनं नवनवे कारनामे जे केलेले आहेत ते नव्यानं रोज उघडकीस येत आहेत। अशोक खरात केवळ 12 लाखांचं उत्पन्न दाखवून किरकोळ आयकर भरत होता असं उघडकीस आलंय। खरातची संपत्ती शेकडो कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे। खरातनं विविध कंपन्या, बांधकाम प्रकल्प, हार्डवेअर व्यवसाय यातलाही जीएसटी बुडवल्याचा आयकर विभागाला संशय आहे। आयकर विभागही खरातवर मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे। खरातच्या संपत्तीची चौकशी सुरू आहे। खरातच्या सीएची काल खरात समोर चौकशी झाली। भोंदू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातला रात्री उशिरा पोलिसांनी सोडून दिलं। भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातवर शिर्डी जमीन फसवणुकी प्रकरणात गुन्हा दाखल झाला। त्यानंतर ती फरार झाली। तिचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांनी हर्षवर्धन खरातला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली। रात्री उशिरापर्यंत हर्षवर्धनची कसून चौकशी करण्यात आली। भोंदू अशोक खरात आणि त्याचा मुलगा हर्षवर्धन यांची समोरासमोर बसवून चौकशी झाली। बातमी पुण्यातून। भोंदूबाबा अशोक खरातच्या मुलीच्या नावावर पुण्यात मॉडेल कॉलनीत आलिशान फ्लॅट असल्याचं उघड झालं। 24 रत्नम नावाच्या उच्चभ्रू सोसायटीत हा 1055 चौरस फुटांचा 3 BHK फ्लॅट आहे। 13 सप्टेंबर 2024ला फ्लॅटची खरेदी करण्यात आली। खरातनं संबंधित बिल्डरला 1,20,00,000 रुपये दिल्याचं उघडकीस आलंय। सेल डीडमध्ये चेकनं व्यवहार केल्याचा कुठलाही उल्लेख नाही। खरातच्या राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये स्थावर मालमत्ता असल्याचं उघड झालंय। पुण्यातील सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या मॉडेल कॉलनीत हा आलिशान फ्लॅट आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।